साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब आपलं नाव? मी ज्ञानदेव क्षीरसागर. ज्ञानदेव क्षीरसागर. हो यस. राहणार उंबरे, तालुका राहुरी, हा जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. आपलं साहेब नाव? नमस्कार, मी अमोल मुंडे, हा राहणार ब्राह्मणी, तालुका राहुरी. तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर. आता विषय असा आहे की साहेब सेंद्रिय शेती या विषयावर सविस्तर माहिती सांगणार आहेत. त्यासाठी मी आवर्जून साहेबांना बोलून घेतलं. मी स्वतः गेली 10 वर्ष झाले सेंद्रिय शेती करतो, घरचंच खातो, घरीच पिकवतो, घरीच खातो आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना देतो आणि विकतो पण. जे काही विकतो ना ते सेंद्रियच विकतो. अच्छा. आणि साहेब जे प्रॉडक्ट देतात, जे औषधं देतात त्या म्हणजे ऑर्गॅनिक त्यांचाच फक्त वापर करतो, अन्यथा कुठलाही वापर करत नाही. तर साहेब त्या विषयावर सविस्तर वर्णन आपणास सांगणार आहेत. हो. साहेब ठीक आहे. तर आता आपण जैविक शेती ही काळाची गरज आहे. बरोबर. सध्या आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बी सांगतात का जैविक शेती ही केली पाहिजे आणि ऑर्गॅनिक हे आपल्याला खायला भेटलं पाहिजे. बरोबर. नितीन गडकरींचं बी फार मोठं विजन आहे त्यांचं जैविक शेती आणि ऑर्गॅनिक वरती. तर जैविक शेती का केली पाहिजे? तर जैविक शेती करण्यामागचं भरपूर कारण आहेत, परंतु सर्वसाधारण आपल्या जमिनीचं जे आरोग्य आज धोक्यात येत चाललेलं आहे. तर कारण जमिनीमध्ये रासायनिक आणि केमिकलचे फवारणी आणि रासायनिक जे काही आपण वापरतोय त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणू नाही राहिले. बरोबर. जिथं कोटीमध्ये जीवाणू होते तिथं आज लाखात जीवाणू आहे. बरोबर. म्हणजे जमिनीचा सेंद्रीकर्ब कमी होत चालला आणि जमिनीचा पोत हा खराब होत चालला. बरोबर. म्हणून जमिनीचे जे काही उत्पन्न आहे आपलं हे 50% आता घटलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी परेशान झाले, उत्पन्न निघत नाही. तर मग म्हणून आपल्याला जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला जैविक वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर आता सध्या जर इथे आसपासच्या एरियामधले जर आपण 10 घरातले 10 व्यक्ती जर आपण जमा केल्या, बोलावल्या आणि त्यांना जर विचारलं का तुम्हाला काय आजार आहे, तर त्याचं असं आपल्याला त्याचा असा अहवाल येतो का 10 पैकी 3 व्यक्तींना आजार आहे. कोणाला डायबिटीज आहे, कोणाला BP आहे, कोणाला शुगर आहे. बरोबर. आपला त्याच्यानंतर काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर वगैरे भरपूर आजार आहेत असे. बरोबर. म्हणजे 10 पैकी 3 म्हणजे 30% हे आजार आता पोहोचलेले आहेत. तर शास्त्रज्ञांचं असं मत आहे, ऑर्गॅनिक वगैरे यांच्यावर नाही का, शेती शास्त्रज्ञांचं असं मत आहे, जर याच्यात जर बदल नाही केला, परिवर्तन शेतकरी बांधवांनी जर नाही केलं तर कदाचित एवढ्या 8-10 वर्षामध्ये हे 50% प्रमाण होण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर माणसं आजारी पडायला लागले तर मग मात्र नाही का आपल्या भारत देशामध्ये प्रगती होण्याच्या ऐवजी माणसाच्या आरोग्याच्या बाबतीत ही अधोगती होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवांनी जैविककडे वळालं पाहिजे, ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. बरोबर. आणि आपलं आरोग्य आपण म्हणतो ना, सिर सलामत तर पगडी हजार, पगडी 50. तर त्याप्रमाणे आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे, आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे. आपल्या देशातील लोक हे शरीराने सक्षम, नुसतं पैसा हे असून उपयोग नाही, तर शरीर संपत्ती महत्वाची. त्या संपत्ती एवढीच, ही संपत्ती शरीर संपत्ती महत्वाची आहे. करेक्ट. बरोबर आहे. आणि मग साहेब काय झालंय माहितीये का, हे मी गेली 10 वर्ष झाली जी सेंद्रिय शेती करतो. आजही माझं वय वर्ष 62 चालू आहे. पण मला कित्येक डॉक्टर विचारतात की तुमची तब्येत अशी का, तर मी त्यांना तेच कारण सांगतो की सेंद्रिय खातो असं. आणि शेजारी पाजारांना देतो तसंच. माझ्या शेजारी तुम्हाला विचारून बघा, सगळ्यांना भाजीपाला येते, व आरोग्य चांगलं राहावं. बाजारातही नेतो तर लोकांनाही चांगलंच खाऊ घालतोय. बरोबर आहे. आणि मी तर स्वतः असं म्हणाल म्हणतो, ही कीटकनाशक जी खूप काही मारली जातात बरं का, वांगी असो, टोमॅटो असो, कुठलेही म्हणजे भाजीपाला असो, फळफळावळ असो, कुठलं पण, तर ते विषच आहे. विष आणि विष खाल्ल्यासारखं आहे खरं सांगायचं म्हणजे. पण अजून काही लोकांना का समजत नाही ही गोष्ट, मला हेच समजलं नाही. सेंद्रिय जर नेलं ना, आपण जर म्हटलं नाही सेंद्रिय थोडा भाव जास्त आहे, तर जिथं कमी रेट आहे तिथं लोक घेतात. सेंद्रियकडे वळलं पाहिजे घेणाऱ्यांनी सुद्धा. आपण फक्त शेती करूनच उपयोग नाही या मताचा मी आहे. तर लोकांनी सुद्धा सेंद्रियकडे वळलं पाहिजे, सेंद्रिय घेतलं पाहिजे. 2 रुपये जास्त जाऊ, त्याचं कारण असं आहे की सेंद्रिय जे उत्पादन होतं हे कमी होतं खरं सांगायचं म्हणजे. त्यामुळं त्याचा भाव थोडासा जास्त जरी असला तरी लोकांनी द्यावा, कारण लोकांनी हे बघायला पाहिजे की शरीर संपत्ती महत्वाची आहे ना, महत्वाची नाही तर पैसा असून उपयोग नाही. बरोबर आहे. आपलं चांगलं शरीर चांगलं पाहिजे. आणि मग आता
पूर्वीच्या ज्या काही कंपन्यांचं होतं ऑर्गॅनिकच्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये का उत्पादन हे कमी व्हायचं, परंतु आता आधुनिक टेक्नॉलॉजी प्रमाणे कंपन्या अशा निघालेल्या आहे की तुम्हाला उत्पन्न बी एकदम फास्ट वाढणार, बरोबर, आणि ते 100% 101% ऑर्गॅनिक भेटणार आहे. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी तिकडे आता आपला कल म्हणजे दिला पाहिजे, त्या साईडला त्यांनी वळायला पाहिजे, तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. आणि मी आपल्या सर्व जे काही म्हणजे जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला विनंती करून सांगन का तुम्ही आता ऑर्गॅनिक जो भाजीपाला घेऊन येत असेल त्याच्यावरती थोडा विश्वास ठेवा. बरोबर, त्याला जरी कमी भावामध्ये त्याला कमी भाव देऊ नका, त्याला योग्य भाव द्या, आणि तो आपल्याला परत कसं ऑर्गॅनिक आपल्याला म्हणजे उपलब्ध करून देईल, त्याच्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. फोन नंबर घ्या, जे ऑर्गॅनिक शेती करतात त्यांचे फोन नंबर घ्या, ऑर्गॅनिक खा, बरोबर आहे की नाही? ते लोक तुम्हाला आपल्याला म्हणजे ग्राहक आणि खात्री करून घ्या की खरोखरच ऑर्गॅनिक आहे. तुम्हाला वाटलं तर खात्री करून घ्या, त्यांच्या प्लॉटवर जा, पाहणी करा, हे खरोखरच ऑर्गॅनिक, हा बरोबर आहे की नाही? आणि बुकिंग करा ना, जो माणूस ऑर्गॅनिक पिकवतोय ना त्याच्याकडे बुकिंग करा. हा, ऑनलाईन बुकिंग आहेत काही काही. आम्हाला ऑर्गॅनिक तो भाजीपाला दे, बरोबर आहे, तर तो माणूस देऊ शकतो. डिस्क्रिप्शन मध्ये पण खाली नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सेंद्रिय शेतीचे जे काही साहेब म्हणजे प्रॉडक्ट देतात जे मी वापरतो, बरोबर आहे, खत औषधं जे आहेत, तर मी माझ्याकडे तुम्हाला उपलब्ध होतील, कॉन्टॅक्ट करा. आणि साहेब आपण जे टोमॅटो केलेत सेंद्रिय, जे दाखवूयात आपण ऑडियन्सला. चला ना, तुम्ही म्हणजे जे जे काही पिकं केलं सेंद्रिय ऑर्गॅनिक वर नक्कीच नक्कीच. साहेब हे बघा, टोमॅटो सगळ्या व्हरायटी लावल्यात घरी खाण्यासाठी आणि शेजारी पाजारी, आणि काही जे उरतील ते देतो बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवतो, आणि त्यांना सांगतो हे सेंद्रिय आहे म्हणून. बघा आता कंपाऊंडच्या कडेला पाहिलं का, म्हणजे अशी शेती पाहिली तुम्ही? हे आंबे आहेत, नारळ आहे, आणि याच्यामध्ये बघा मिरची लावली, हा मिरची पण सगळं सेंद्रिय. लसूणही दाखवतो तुम्हाला, पण नवीन लागवड केली टोमॅटोची तीही दाखवतो. हे बघा ना टोमॅटो कसे आहेत, एकदम किती छान. हे बघा टोमॅटो बघा तुम्ही, एकदम म्हणजे क्वालिटी वगैरे छान आहे. आणि साहेब बघा टोमॅटोवर कुठल्याही प्रकारचा रोग नाही, बघा म्हणजे किती मोठा फायदा आहे हा. ऑर्गॅनिक पण कुठल्या प्रकारचं नागाळी नाही, काही नाही, सगळं काही तुम्ही जे प्रॉडक्ट दिले ते वापरतो, कुठल्याही प्रकारचा रोग नाही. जसं जीव शिनमा जी साखळी आहे ना, मित्रकिडी आपलं ते प्रॉडक्ट काय करतात, मित्रकिडीला मरून देत नाही. बरोबर, मित्रकिडू ही शत्रुकिडीला खाऊन टाकत असते. बरोबर, म्हणून आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारचा धोका येत नाही. बघा ना, आता तुम्ही माल जरी तयार झालाय तरी वरती शेंडा चालू आहे, म्हणजे बघा ना, हा मोठा माल आहे, हा मीडियम, त्याच्यानंतर हा बारीक, म्हणजे 4 स्टेज मध्ये आहे आज. म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही हे सांगू शकतो का तुम्ही असं काही समजू नका. काहींचा गैरसमज असतो का आपण ऑर्गॅनिक वापरलं का आपलं उत्पादन कमी नाही. आता निघायला तुम्ही प्रॉडक्ट दिलेत ना, मी जे म्हटलो की जुन्या काळामध्ये खूप कमी होतं, पण आता तुम्ही जे प्रॉडक्ट दिलेत ना याच्यामुळे आहे ना खूप काही उत्पादन होते. त्यामुळं माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की साहेब आता जे प्रॉडक्ट देतात ते मी वापरतो, आणि माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. परत एकदा नंबर सांगतो मी, 83 29 52 08 44. मला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे हे होईल, तुम्हाला औषधं जी आहेत साहेब देतात ती उपलब्ध करून देऊ. 100%. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी आयुष्य जगण्यासाठी खूप काही चांगलं आहे. नुसता पैसा असून उपयोग नाही, तर शरीर संपत्ती महत्वाची आहे. शरीर संपत्ती महत्वाची. खरोखर साहेब तुम्ही जे काही हे कंपनीचे आमचे प्रॉडक्ट वापरलेत, आणि जे काही हे सारं ऑर्गॅनिक, आता तुमचा शेवगा दिसतो तिकडं, तिथं वालाच्या शेंगा आहेत, टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगे आहेत, हे सर्व ऑर्गॅनिक तुम्ही वापरताय. तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आणि तुमच्या मार्फत हा जनतेला मेसेज जाऊन जास्तीत जास्त लोकांनी ऑर्गॅनिकचे प्रॉडक्ट वापर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहिजे, दवाखाना बंद होईल, खर्च कमी होईल, दवाखान्याचा खर्च नाही तर दुखणं वेगळंच, पैसा घालायचा दवाखान्यात वेगळा, त्यापेक्षा ऑर्गॅनिकच खाना सगळ्यात महत्वाचं. चला नमस्कार करू. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.